नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस दर बघणार आहोत. पूर्ण महाराष्ट्रातील कापूस दरात किती दर मिळत आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आता वळूयात आपण पुलगाव आणि हिंगणघाट यामध्ये आपल्याला 8,750 रुपये उंचांकन दर पाहायला मिळालेला आहे. पण देऊळ राजा आणि या विदर्भात आपण एक तेजी पाहायला मिळत आहेत. पण आजचे जे महाराष्ट्रातील कापूस दर आहे त्यामध्ये आपण बघितलं असेल अत्यंत दिलासादायक एक माहिती आपल्याला ठरणार आहे. गेल्या काही दिवसात कापूस दरात आपल्याला चढउतार थांबून त्या बाजारात आपल्याला चांगला उठाव पाहायला मिळत आहे. विदर्भातील मुख्य बाजार समितीमध्ये कापसाला 8,700 रुपये टप्प्यात ओलांडला असून काय आवक आणि देखील या आपल्याला मोठ्या प्रमाणात होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आता कापसाला सुताला वाढलेली मागणी आणि यात देशभरात काही साठवण्यासाठी घट्ट त्यामुळे आपल्याला सुधारणा दिसून येत आहेत. पुलगाव आणि हिंगणघाटमध्ये विक्री आवक आपल्याला दर पाहायला मिळत आहेत. आजच्या ज्या बाजार वर्धामध्ये आपण बघितलं असेल जिल्ह्याच्या समिती बाजी मारली आहेत. त्यामध्ये बघितलं असेल आपण पुलगावमध्ये आपल्याला मध्यम स्टेपल कापसाला 8,750 रुपये प्रति क्विंटल असा राज्यातील सर्व उंचांकन दर मिळाला आहे. 1,725 क्विंटलची आवक असून त्यामध्ये हिंगणघाट राज्यातील सर्वात मोठा बाजारपेठेत एकच असल्याचं हिंगणघाटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. 8,500 क्विंटलची कापसाची प्रचंड आवक झाली असून त्या ठिकाणी कमाल 8,700 पर्यंत आपल्याला राहिले आहेत. सरासरी बघितलंय आपण 8,200 रुपये व्यवहार झालेला दिसत आहेत. थोडक्यात बघूयात वर्धा बाजार समितीमध्ये कापसाला 8,450 रुपये उंचांकन भाव मिळाला आहे. पण त्या ठिकाणी देऊळ राजा या ठिकाणी अमरावती मार्केटची स्थिती बुलढाणा जिल्ह्यात आपल्याला देऊळ राजा बाजार समितीमध्ये त्यामध्ये 8,625 रुपये इतका चांगला दर मिळून आपल्याला 600 क्विंटलची आवक पाहायला मिळाली आहे. अमरावती बाजारमध्ये आपण बघितलं असेल बाजारात 8,450 रुपये स्थिरावलेले आहेत. यवतमाळ मारेगाव यामध्ये आपल्याला बघितलंय नागपूरच्या कठोर बाजारात आपल्याला 8,300ची बोली आपल्याला लागलेली आहे. थोडक्यात उंबरठ्यामध्ये बघितलंय 8,240, कमळेश्वरमध्ये बघितलंय 8,200 आणि खामगावमध्ये बघितलंय 8,500 रुपये इथे कापसाला दरात तेजी कायम पाहायला मिळत आहेत. इतर बाजार समितीमध्ये आपण बघितलं असेल प्रति क्विंटलमध्ये आपल्याला ओराळा त्यामध्ये बघितलंय आपल्याला कमाल म्हणजे 8,400 रुपये आवक 531 क्विंटलची आवक पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी बघितलं असेल सोनपेठमध्ये आपल्याला मध्यम स्टेबल कमाल दर म्हणजे 7,550 रुपये आणि आवक पाहिली तर 115 क्विंटलची आवक पाहायला मिळत आहेत. दरामध्ये आपल्याला एक वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या कापसाची हंगाम आता अंतिम टप्प्यावर असून शेतकऱ्याकडे साठा कमी होत आहेत आणि दुसरीकडे जिनिंग प्रोसेसिंग मालकाकडून आता दर्जेदार कापसाला मोठी मागणी आहे. रोईच्या दरात आता झालेली वाढ आणि कापसाचे बियाणं सरकी त्यामध्ये आपल्याला सुधारणा या कापसाला आता अपेक्षित भाव मिळत आहेत. ज्यासाठी कापसाला ओलावा कमी आणि अशा कापसाला व्यावहारिक पसंती दिली जात आहे. तर त्यामध्ये आपण बघितलं असेल की महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचे ताजे दर आपण आजच्या ज्या घडामोडीमध्ये आपण बघितलेले आहेत. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती बघितली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.